स्वागत। आज शनी अमावस्या, शनी जयंती आणि शनिवार असल्यामुळे शनी शिंगणापूर इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। विविध कानाकोपऱ्यातून लाखो भाविक इथे शनी मंदिरात दाखल झालेले आहेत। आज पूजा अर्चा आणि तेल वगैरे वाहून इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं गर्दी नागरिकांनी केलेली आहे आणि इथं सकाळपासूनच पूजा अर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आजची काय रूपरेषा आहे आणि कशा पद्धतीने इथं नागरिकांसाठी सोय केलेली आहे त्या संदर्भात आपण माजी इतिहास यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज हे योग वेगळा आहे, काय सांगाल? आज रोजी शनिवार आणि शनी जयंती हा एकत्र योग जुळून आल्यामुळे फार गर्दी मनापासून होत असते। असा योग एकदाच येत असतो, बऱ्याच दिवसापूर्वी योग आल्यामुळे खूप गर्दी झालेली आहे। काय सांगाल नागरिकांचे, भाविकांचे, जे येणाऱ्या भाविकांचे कशा पद्धतीने इथे सोय वगैरे करण्यात आली आहे? संपूर्ण पिण्याची सोय आहे, थंडगार पाण्याची लाईन टाकून चौबाजूला केलेले आहे, त्यामुळे कुठलाही भाविकांना त्रास होईल असं कुठेही नाही। खरं तर उष्णता जास्त असल्यामुळे इथं मोठी लोकांची गैरसोय देखील होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने काय खबरदारी घेण्यात आली आहे? नाही, काही नाही, संपूर्ण व्यवस्था केलेली आहे। देवस्थाननी पर्टिक्युलर खाजगी लॉजिंग घेऊन त्यांची सुविधा केलेली आहे, त्याच्यामुळे कोणाचीही गैरसोय होईल असं कुठेही नाही। तुम्ही बघू शकता भाविकांची मोठ्या प्रमाणात इथं सोय करण्यात आलेली आहे। उन्हाचा त्रास वगैरे होऊ नये त्याच्यासाठी गार पाणी असेल किंवा विविध सोयी देण्याचा देखील संस्थांच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज शनी जयंती, शनी अमावस्या आणि शनिवार असल्यामुळे शनी शिंगणापूर इथं मोठ्या प्रमाणात शनी भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या संदर्भात आपण बोलणार आहोत। काय सांगाल, कुठून आलेले आहेत तुम्ही आणि दर्शन झाले का तुमचं? मी भागवत साहेब सोमेवरून आलोय। आज पहाटे 4 वाजता या ठिकाणी आलो। 4:30 वाजता श्री भगवंताची पहाटेची आरती झाली। त्यानंतर या ठिकाणी लाखो भाविकांसह आज या पवित्र दिवशी आज शनिवार, शनी अमावस्या आणि त्याचबरोबर शनी जयंती हा सर्व एकत्रित दुग्ध शर्करा योग आलेला आहे। या ठिकाणी आज शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट व प्रशासक यांनी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेले आहे आणि जवळपास आज 5 लाख भाविक या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे। आणि त्याचबरोबर शनी महाराजांनी आपल्या भारत देशावर चांगली कृपा ठेवावी हीच शनी महाराजांची प्रार्थना करतो। धन्यवाद। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुमचं दर्शन झालंय का? मी मुंबईवरून आलेलो आहे, पहाटे आलो, दर्शन चांगलं झालं, दर्शन करून मन प्रसन्न झालं, खूप छान वाटलं। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेत? आम्ही घोडेगाववरनं आलो शनी शिंगणापूरला, दर्शन झालं आणि सगळं काही मनात आनंद वाटतो की शिंगणापूरला आल्याच्या नंतर सगळं काही फ्रेश वाटतं। तुम्ही कुठून आलेले आहेत आणि तुमचं दर्शन झालंय का? मी आलोय खामगाववरून, माझं नाव सुनील दांबेडे आहे। इथं दर्शन करून खूप चांगलं वाटलं। शनी महाराजांमुळे खूप जास्त भाविक इथे आलेले आहेत। शनी अमावस्या, शनी जयंतीमुळे खूप जास्त भाविकांच्या दर्शनाला लाभ घेतलेला आहे। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून ही प्रार्थना। तुम्ही बघू शकता विविध भागातून इथे शनी भक्त आलेले आहेत आणि चांगलं दर्शन झाल्यामुळे त्यांना उत्साह त्यांच्यात आपल्याला पाहायला मिळतंय। पोपट पिटेकर, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर।